साहेब तुम्हाला झोप वगैरे येत नाही का हो? हां कुठे रात्रीचं फिरवतंय मला. एक तर आपण पोलीस ड्रेसमध्ये नाही आहे. आपल्याला चोर समजून मारलं तर एक तर आपल्यापेक्षा त्यांचे नेम चांगले आहेत. आपल्यापेक्षा म्हणजे तुमचा अपवाद आहे. होणे इथल्या पारध्यांबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? म्हणजे यांचा म्होरक्या कोण, यांच्यातला सगळ्यात खतरनाक माणूस कोण वगैरे? यांच्यातला सगळ्यात खतरनाक आहे तो दत्त्या. त्याला भुजंगरावचा पाठिंबा आहे म्हणून त्याची एकही पोलीस केस नाही आहे. शिवाय जरा डेअरिंगबाज पण आहे तो. भुजंगरावचा आणि लोखंडेचा काय संबंध असेल काय? बरं मला सांगा, हे पारधी फक्त एवढंच करतात काय? खून मारामाऱ्या दुसरं काय नाही? नाही सगळे काही तसे नाही आहेत. त्यातला सदोबा खूप चांगला आहे. तो यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, हे धंदे सोडून द्या, पण त्याचं कोण ऐकत नाही. पण समाजात मात्र सद्भाचं वजन आहे. त्याच्या या चांगुलपणामुळे हे जे भुरटे चोर आहेत ना त्यांना आपण सोडून देतो. त्यालाच भेटूया सदोबा. काय हो भाऊ, कोण तुम्ही? ह्याच्या आधी इकडे कधी पाहिलं नाही तुम्हासनी? आम्ही या पालीतलेच नाही तर बघणार कुठं आम्हाला. आम्ही तिकडनं लांब ना सोलापूरकडनं आलो बघा. इकडं काय करताय रातच्या? ते हा पुण्याला चाललो होतं ना, तेव्हा म्हटलं भाऊ बंधकाची चौकशी करूया. सदोबा कुठं आहे? चल. हा सदबा, सदबा काय ग? तुम्हासनी कोणीतरी भेटाय आलंय बघा. हे होय, कोण रो तुम्ही? पाहुणा. हा जरा विचारपूस करायला आलो. असं होय. हा या बसा राम राम. मग सदोबा कसं काय हवा पाणी? ठीक आहे. तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही. काय गडबड आहे का? काय सांगायचं बाबा, अरे पारदेच्या जातीत जन्माला येणं म्हणजे पाप झाले. कुठं बी चोरी झाली, आमच्या पारात पोलिसाची गाडी येते, आमच्या पोरांनी धरतात आणि घेऊन जातात गाडीतनं. मागे नाही का खंडोबाची देवळात चोरी झाली, अव तिकडनं जीप आमच्या पालात पोरांना धरलं आणि घेऊन गेली. खरंय सदोबा, पण करावं तसं भरावं पण लागतं ना. तेच म्हणतो मी, करतो कोण भरतो कोण तेच सांगितलं पोरांना. काय सांगितलं पोरांना? कुठं काय, मी कुठं काय सांगितले? दत्त्या कुठं आहे? पण तुम्ही कोण? तुम्ही काय विचारताय? सदोबा, मी इन्स्पेक्टर विक्रम भोसले, मुंबईहून आलोय चोरीच्या तपासाकरता. काय सांगितलं पोरांना? मी काही नाही सांगितलं, काही नाही सांगितलं. हे बघा सदोबा, घाबरू नका. तुम्ही मला वडिलांसारखे आहात. तुम्हाला बेड्या घालून नेणं मला आवडणार नाही. खरं सांगतो, खंडोबाची आण मला काही ठावं नाही, मला काय ठावं नाही. हे बघा सदोबा, पारधी पालीतील तुम्ही बुजुर्ग लोक, अहो तुमच्याच आशीर्वादानं चोरी झाली असेल की? नाही साहेब, चोरी माझ्या सांगण्यावरनं नाही झाली. अहो तो दत्त्या आणि त्याचा साथीदार या समजाने चोरी केली असणार. पालीतल्या लोकांचा काही संबंध नाही. पालीतल्या लोकांनी लय विरोध केला पण कुणाचं ऐकलं नाही. पण ते आहेत कुठे? हे बघा सदोबा, एक वेळ पालीची गद्दारी केली तरी चालेल, पण खंडोबाची गद्दारी केलेली नाही चालणार. खरं सांगतो साहेब, खंडोबाची आण घेऊन सांगतो, मला नाही ठावं. हा ते कुठेतरी दडून बसला असताली. हा ओ आय सी. म्हणजे पिकनिकचा योग लवकरच आहे तर चला मोने. मोने, तुम्ही इकडे आसपास बघा, मी तिकडे बघतो. हो साहेब. अजून भुजंग नाही आला. चौथ्याचं मिया बोलणार आहे, उगा हट खायचं नाही अजिबात. ये भुजंग्या ये.
काय येताना लय थरास्त नाही झाला ना? नाही नाही हा. काय म्हणजे कोणी पाहिलं बिलं नाही ना? नाही नाही का पोलीस घेऊनच आलाय? तर मूर्त्या मला हव्यात का पोलिसांना? नाही ते बी खरंय म्हणा, पर आणलं का फैक आणलं? पण मूर्त्या कुठे आहेत? का हा लय घाई झाली वाटते. अरे भेटतील फैका दाखवून मूर्त्या घेऊन जा. हे बघ दत्ते, सगळ्या मूर्त्या मला घावल्या पाहिजेत. त्यात दगा फटका होता कामा नये. भुजंग्या अरे फार दिख कधी बी मागणं वार खरीत नसतो. हा आधी फैक दाखव. बर हे बघ, आज पहिली बार हवेलीच्या बाहेर व्यवहार करतोय आणि वातावरण मी बाहेर गरम आहे. ठाव आहे मला. हा. मग त्या मूर्त्या घेऊन ये. हा भुजंगा असा कसा केला? काहीतरी गडबड आहे. पोलीस काय चाललंय तुमच्या इकडे? काय चाललंय? मधू मधू काय झालं ग? आई हा आई मी एक खूप वाईट स्वप्न पाहिलं. काय? विक्रमला